नमस्कार मित्रांनो, शर्यतीच्या मैदानात आपल्या सर्जा राजा केवळ धावण्यासाठी नाही तर विजयाचा गुलाल उधळण्यासाठीच उतरला पाहिजे. तुमच्या बैलाची ही जिद्द ओळखून राजमुद्रा कॅटल फीड्स घेऊन आले आहेत खास शर्यतीसाठी बनवलेले दमदार पशुखाद्य वस्ताद. राजमुद्रा कॅटल फीड्स, तासवडे MIDC D101 तिथे आपली कंपनी आहे. त्याच कंपनीमध्ये आपण सगळ्यात प्रथम शेतकरी मका जुने आपण काढतो, जे प्युअर असते. मक्यापासून, शुद्ध मक्यापासून तयार केलेली मका जुने. त्याच्यानंतर या साईडला पण आहे हे मका आहे. ह्यात फक्त मक्याचाच वापर केलेला आहे. यात फक्त मक्याचा वापर आहे, दुसरं काही काही नाही. नाही. आणि हे कसं किलो दिलं जातं? एक साधारणतः याचे 24 रुपये किलो आहे. आज 20 रुपये. एक पोतं कितीला भेटतं ह्याचं? एक पोतं आम्ही काउंटरला विक्री करतो, त्याच्यातून खाली जातं. एक साधारणतः त्या पोत्याची प्राईस येते म्हणजे 1100 रुपयाच्या प्लस जाते. म्हणजे ट्रॅव्हलिंग हमाली वगैरे इन्क्लूड आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर सम्राट गोल्ड, ह्याची जरा प्राईस कमी येते. सम्राट गोल्ड ह्याची प्राईस कमी येते. ह्याची प्राईस आहे आपली साधारणतः ह्याची 1100 रुपये, त्याची 1200 रुपये. हे जरा डिफरन्स आहेत. हां, डिफरन्स आहेत. त्याच्यानंतर काय वापरलं? मकाच आहे, पण थोडं दुसरं पण ग्रेड आपण टाकतो त्याच्यात. आणि धाराऊ म्हणून येते आपली. धाराऊमध्ये का नाही आपल्याकडे एक 10 ते 12 आयटम मिक्स आहेत. त्याच्यामध्ये मका, गहू, डाळी येतात विविध, तेलपिंडी आहेत, राईस पॉलिश आहे, कोंडा, मिनरल मिक्सचर आहे, टॉक्झिन आहे, मीठ आहे, नाचणी कोंडा, हरभरा पॉलिश, अशा गोष्टी येतात. कलर पण थोडा वेगळा येतोय त्याच्यात. पण ह्याच्यामध्ये दुधामध्ये काय फरक पडतो समजा गुरांना आपण दिल्यानंतर? हे एवढं उपयोगाचं आहे की आपण सगळ्या डाळी आणि एनर्जीचं पदार्थ, प्रोटीनचे पदार्थ हे मिक्स करून दिल्यामुळं काय आहे, त्याची स्टेबिलिटी, रेट स्टेबल राहते, याची मदत होते. आणि ह्याचे घातल्यावरती फॅट व्यवस्थित राहते, एनर्जी चांगली असल्यामुळे दूध चांगलं निघते. त्याच्यानंतर हे बॉडी मेंटेनन्स लो होत नाही आणि रिपीट नाहीत होत जनावरं, जे रिपीट होत आहेत ते. आणि ह्याचा उपयोग आपण करू शकतो तुमची देशी गाय, म्हणजे ह्याच्यात केमिकलाइज काहीच नाही, अजिबातच नाही. तर केमिकलाइज नसल्यामुळे देशी गाय, देशी गोवंशापासून उपयोग करू शकतो. शेतातल्या बैलांसाठी उपयोग करू शकतो. म्हैशीला तर चांगलं उपयुक्त आहे. दूध गाढ होण्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो. फॅट हां, हाच सगळ्यात जास्तीत जास्त हा छान आहार आहे. हे कसं किलो? पोत्याचं काय प्राइस आहे? एक 1400 रुपयाला पोते पोच होते ग्राहकापर्यंत. किती किलोचं आहे हे? 45 किलोचं आहे. हां, आणि हे नवीनच आता प्रोडक्ट आम्ही बघतोय आता. हे वस्ताद शर्यतीच्या बैलांचा वस्ताद आहे. हां, त्यात आपण 25 प्रकारचे घटक टाकलेत. 25 प्लस आहेत. मका, गहू, सातू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तूर, शेंगदाणा पेंड, खोरपुरे पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड, सोयाबीन पेंड, पांढरे तेल, जवस, उडीद, मसूर, मूग, हुलगा, मटकी, ओवा, काळे मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर, टॉक्झिन बाइंडर आहे, लाईव्ह इस्ट आहेत, खारका शतावरी येतात. ह्याच्यात सगळंच आहे. म्हणजे बैलांना जे लागणारं प्रोटीन आहे ते सगळं आहे. प्रोटीन, एनर्जी, फॅट सगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा जो तुम्हाला बेस सांगायचा झाला, याच्यात आपण असं काही कंटेंट जिंक वापरलेलं आहे की बैल आता शर्यतीला नेतो. आता शर्यतीला बैल नेल्यानंतर कुठेतरी गाडीत चढवायला लागतोय, खाली उतरायला लागतंय. काय होतं, शर्यतीत पळताना कुठेतरी जखम होते, मसल पेन होते. हे जे पेन आहे ना, ते रिकव्हरी करण्याचं काम करते. जेणेकरून जरी जखम झाली इन्फेक्टेड, तर ती जखम लवकरात लवकर बरी कशी होईल, त्याचं काम हे करते. बैलांच्या शर्यतीसाठी हे सगळ्यात शर्यतीच्या बैलांसाठी हे प्रोटीनयुक्त आहार हे छान वस्ताद म्हणून काढलेला आहे. तर ज्यांचे बैल शर्यतीचे आहेत त्यांनी हे घेऊ शकता तुम्ही. हे 30 किलोची बॅग आहे. 40 किलो 30 किलो म्हणजे स्टेरिओ बनवताना 30 आणि 40 केलाय. तो क्रॉस आहे. हे कितीला बसते 40 किलोची बॅग? हे 1950 रुपयाला जाते बॅग. 1950. ह्याच्याबरोबर एक शतावरी आर्क येतो 1 लिटरची. कंटेंट जास्त असल्यामुळे त्याची प्राइस जास्त आहे. प्राइस जास्त आहे आणि कुठलाही कंटेन असा कमी किमतीचा नाही येत.
आणि यात आपण 1 लिटरची लिक्विड देतो शतावरी अर्क. शतावरी अर्क याच्याबरोबर शतावरी अर्क 1 लिटर देतोय आणि त्याचबरोबर 1 किलो म्हणजे ते ओपनिंग लॉन्चिंग ऑफर आहे आपल्याकडून, पण ते जोर आहे त्यावर चालू आहे ऑफर. वस्तादमध्ये आता तुम्हाला जर सांगायचं झालं नाही ते आणलं मी मोबाईलवरती जाऊ शकतो तुम्हाला. आता ह्याच्याबरोबर ते फ्री देत मी तुम्हाला मोबाईलला टाकतो, फोटो टाकतो, तुम्ही टाका तिथे. आणि याच्याबरोबर फ्री आहे ते खारीक फक्त ऑफर्समध्ये. आणि जे आता वस्ताद आहे का नाही घालणाऱ्याचा एक अनुभव सांगतो. राजा म्हणून बैल पळत होता 71 मैदान गट काढून तो हे व्हायचा थांबायचा. पण त्या राजाला आपण दिलं, त्याने 15 ते 20 दिवसात गुलाल केला. त्याच्यानंतर काल आणि एक गुलाल आहे. मी इकडं असल्यामुळे तिकडे जाता आलं नाही मला. कालचा आणि एक गुलाल आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा बैल एका दाव्यावर होता, आता मारतो 4 जणांना घेऊन जायला लागते. म्हणजे त्याची रिकव्हरी झाली, त्याचा रिझल्ट भेटला. आता रिझल्ट भरपूर आहेत आपल्याकडे तसे, पण हे सांगण्यासारखा रिझल्ट होता आत्ताचा. कळंबीकरांचा राजा म्हणून आहे, कधी सर्च करून बघा, त्याचा आत्ताचा गुलाल आहे तो. आणि यात कसं केलं आहे आपण सोयाबीन वगैरे टाकतात, तसं ऑइलचं टाकलेलं नाही, कारण सोयाबीन ही भाजलेलं आहे. तुम्ही स्मेल घेऊ शकता त्याचा, एकदा स्मेल घेऊन बघा त्याचा, एकदम छान असा स्मेल येतो भाजलेल्या धान्यासारखा. ते मग चला ओके चांगली माहिती दिली सर्व शेतकऱ्यापर्यंत हे नवीन म्हणजे हे वस्तादाचं हे जे खाद्य केलंय ते तुम्ही ब्रँडिंग का? ब्रँडिंग छान वाटलं म्हणजे वेगळं. हे जे महाराष्ट्रात देव संबोधले जाणारे बैल आहेत, मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्य आणि उत्तम भाऊ वाटेगावकर आहेत ते. हे महाराष्ट्राची लाडकी बैल जोडे त्या काळची बंदीच्या काळात पळत असणारे. त्यामुळे त्यांचं साहेब ते मोठे वस्ताद आहेत. वेगळं काहीतरी आम्हाला आज मिळालं. छान. तुमचं शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं, तुमचे संपर्क साधायचा म्हटलं तर हा नंबर आहे इथे, नाहीतर या कार्डवरतीच हे आम्हाला लागणारच आहे. हो. याच्यावरती संपर्क करू शकतात. ओके, धन्यवाद. ओके, छान धन्यवाद. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.